कुठपर्यंत पोचलीयस? अगो आता मी निघतोयच आहे. बर, बाबा पण येत आहेत का सोबत? अगो नाही, त्यांचं एक काम असा म्हणून ते गेलेत बाहेर. खूप दिवस झाले भेट झाली नाही ना. मग तू ये भेटाक त्यांका. आता तुझ्या सासूकच सांगतय मी इले काय तुका घेऊन जाते. नाही नाही नको, मी येईन नंतर. चांगला रमलेला दिसतोस नायकांच्या घरात. मी काय म्हणतोय, झाली का तयारी सगळी? हो झालीये. तू ये आता लवकर, बायका यायला सुरुवात होईल. म्हणजे काय, सगळ्या गावात बोलवलेला दिसता. तुला माहिती, आईंनी सगळ्या बायकांना बोलवायला सांगितलंय. सासू एक लयच कौतुक सुनेचा. ह्या बघ देविका, हीच वेळ असा सासूकडनं एखादं दागिनं मागून घे. आता हे काय मध्येच काय, अशी संधी सारखी सारखी येणार नाही. देविका, आई मला बोलवतायत, मी ठेवते फोन आता. हा चल ये लवकर. होय गो, येतेच आता मी. देविका, हा आले. अगं झाली की नाही तयारी तुझी? देविका. हा, छान दिसतस गो, छान दिसतस. जा देवापाशी जाऊन पाया पड. हा हो आले. अगं पूर्वा, हातात घेऊन काय करतस? हांतर. त्या बायका कशा नाही आल्या अजून? हळदी कुंकवाचा काय? हा आई अगं ते काय तिथे ठेवलंय? हा जाऊ बाय, बरा झाला आज तुम्ही ही कापड घातली. गावातल्या बायका येतील ना आता. अजून काही आवरायचं राहिलंय का? हा यमुना, गो यमुना, इले. अगं फराळाचं घेऊन या लवकर. ठेवते. काय गो, सगळं व्यवस्थित हा ना? हा ठेव. देविका, किती सुंदर दिसतेय सगळं. थँक्यू. येऊ बघितलं. येव येव, बसा बसा. हाय बस बस. यमुना, फराळाचा दे. हा. देविका, हा तुझी आऊस कधी आहे? येतच असेल. मग आपण सुरू करूया, उशीर नको. बायकांका पण कामं असतील. हा जेवणा करूची असतील. ठीक आहे, घे हळद कुंकवाचा करंड. देविका, असं काय ता? अगं औषध बसूक तरी सांग. होय. आहे, तुम्ही जरा आत येशाल? कित्या? अगो सगळे बायका इलेले हत, आत किती जायचा? आई, पण आज हळदी कुंकू आणि तू. अगो ह्यांनीच सांगितल्याने हा देविकाचा हळदी कुंकू करा म्हणा. सरिता, तुझा झाला सगळ्यांका लावून हळदी कुंकू? नाही, मी लावते नंतर, पण तुम्ही जरा. मी पण लावते. देविका, देतो करंडो. हो पण अण्णा. ते आताच बोलवते का? अहो ऐकलास? येतात ते. वहिनींनो, काय झालं हा? आता ह्या सगळ्या गावात पसरला तर काय व्हायत? थांब.
काय झालं गो यमुना? काय नाही. मी तुका हळदी कुंकू लावते हा. अगो असं काय काय झालं? आधी बाकीच्यांका लावा, मी जरा हे आत ठेवून येते. बर तुम्ही बसा ना, तुमका लावते. काय चालला हया? माका हळदी कुंकू नको तुमचा. आई मी सांगितले ना, मी हळदी कुंकू लावून घ्यायचंय नाही. अहो असं बोला नको. हळदी कुंकू लावायचं नाही म्हणजे काय? तुमच्या हाताने मी आता हळदी कुंकू लावून घेऊ. अण्णा गेलेत ना, आणि आता तुम्ही माका हळदी कुंकू लावतालात आणि तुम्ही असे बाहेर येतालात. ते काय गेले हळसर. अहो अहो बाहेर येवा. ऐकला? जरा बाहेर येवा. काय चाललं सरिता? असा हळदी कुंकू असता असं आमका वाटलाच नव्हता. सुनेचा हळदी कुंकू ठरवला आणि तुमका जर असा करूचा होता तर माका जर आधी सांगितलं तर मी सुद्धा येला नसते हळदी कुंका. हो काय बोलतास ह्या? मग काय बोलू आम्ही? आई तू आज चल बघ आधी. तू गप गो तुझावर. कित्या मी कित्या वर जायचा आणि तू ह्या सगळा केलेला खपता? मी काय केला ते आताच. अहो बाहेर येवा. बाहेर येवा आधी. सरिता आहे थांबवा आता ह्या. नमस्कार, मी रणजित विश्वासराव. तू पोलीस आहेस ना? हो. मग ह्यांच्या खुन्याचा शोध घ्यायला आलायस ना? मग का नाही अजून आरोपीला तुरुंगात टाकलंस? अजून तपास सुरू आहे. कोणतेच पुरावे हाताला लागलेले नाही. लागणारच नाही. तू या घरात पाहुणा म्हणून आलायस ना? याच घरात माझ्या नवऱ्याचा खुनी राहतो. हे बघा, या घरात मी एक पाहुणा म्हणून आलो हे फक्त निमित्त आहे, पण मी माझं कर्तव्य पूर्ण करेन. मग शोधून काढा ना यांच्या खुन्याला. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आली. अरे मग तुम्ही मला बोलवायचं ना, मी आलो असतो. बोलावलं असतं, पण ह्या लोकांनी मला इथे यायला भाग पाडलंय. काय कारण असेल इथे येण्याचं? विश्वासराव म्हणालाय मी बघतो, पण त्याला काही बोलल्या तर? नाही, तो सिच्युएशन बरोबर हँडल करेल, पण अरे पण विश्वासरावला काही बाई सांगायला नको त्यांनी. तुम्हाला कळेल खरा खुनी कोण आहे ते, आणि जो कोणी खुनी असेल त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी माझी. तो कुणीही असला तरी, आणि कितीही जवळचा असला तरीही. आम्ही यांना आमंत्रण नाही दिलं. मग काय खोटं बोलते मी? तुमच्या घरातल्या गाड्याने त्या पांडून स्वतः येऊन मला आमंत्रण दिलंय. नेने काकू हाय कशी होतो?